दरम्यान आता या घोटाळेबाजांवर कठोर कारवाई कधी होते तेच पाहणं महत्त्वाचं असेल। वळत पुढच्या बातमीकडे। बातमी पंकजा मुंडे यांच्या संदर्भातली आहे। तर पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे, त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे। तर वरळीतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांची गर्दी झाली आहे। आज पंकजा मुंडे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? खरं तर पंकजा मुंडेंचा लोकसभेमध्ये पराभव झाल्यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्या होत्या आणि त्यानंतर त्यांचं हे पुनर्वसन केलं जात आहे। कशा भावना सध्या त्यांच्या समर्थकांमध्ये आहेत? नक्कीच पंकजा मुंडे यांचं काल विधान परिषदेसाठी नाव जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते आहेत ते मुंबईच्या पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाबाहेर या ठिकाणी जमलेले आहेत आणि मोठा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये आहे। आपण बघितलं तर जेव्हा लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला त्यावेळी अनेकांनी आत्महत्या केलेल्या होत्या, नैराश्यात गेले होते। मात्र काल त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयात पोहोचून या ठिकाणी जल्लोष करत आहेत। पंकजा मुंडे यांना आज उमेदवारी आहे ती जाहीर झालेली आहे। लोकसभेच्या पराभवानंतर त्यांचं हे राजकीय पुनर्वसन म्हणत आहेत। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मते काय आहे? त्यांचं राजकीय पुनर्वसन नाही, त्या राष्ट्रीय चिटणीस होत्या, लोकसभेच्या उमेदवार होत्या आणि आत्ता विधान परिषदवर आलेले, त्यामुळे पुनर्वसन नाही। ही भारतीय जनता पार्टीने ताईसाठी दिलेली संधी आहे। तुम्हाला काय वाटतं एकंदरीत पुन्हा एकदा या त्या विधान परिषदेवर येत आहेत? 2009 नंतर त्या पुन्हा एकदा विधान परिषदेवर येतात, आधी विधानसभा होत्या। आमच्या पार्टीने, भारतीय जनता पार्टीने पंकजाताईंना उमेदवारी दिली। पूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आनंद झाला आणि खास करून पंकजाताई ह्या लोकनेत्या, महिलांना, महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना पण आनंद झाला आणि पंकजाताईंचं काम हे सर्व महाराष्ट्राला माहीत असल्यामुळे पार्टीने त्यांना संधी दिलेली, त्याचं सोनं होईल। फक्त विधान परिषदेच्या जागेने तुम्ही खुश आहात कार्यकर्ते म्हणून, की अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होणं बाकी आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का ताईंना मंत्रिपद देखील मिळावं? ताई ह्या जनसामान्याच्या नेत्या आहेत, केवळ विधान परिषदेची उमेदवारी देणं त्याच्यात आम्ही समाधानी नाहीत, परंतु त्यांना मंत्री केलं पाहिजे, कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला पाहिजे, अशी आम जनतेची मागणी। त्यामुळं त्याचा फायदा निश्चित महाराष्ट्राच्या विकासासाठी तर होणार आहे, परंतु पक्षाला सुद्धा फार मोठा फायदा होणार आहे। एकूणच धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।